देवाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा देवाले. गावामध्ये देव येणं हा भौतिक आनंद आहे, पण दुसरा जो आनंद आहे, देव गावात येऊन फक्त चालत नाही, मग देव आपल्या अंतःकरणात आला पाहिजे, देव आपल्यामध्ये आला पाहिजे, देव आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे, देव अंगात आला पाहिजे असं नाही बरं का. देव अंगात येणं हा भाग वेगळा. तू येतो कुणाच्या अंगात देव येतो आणि मग ते घुमायला लागतात, पण देव अंगात येणं देव अंतःकरणामध्ये आला पाहिजे, आपल्या अंतःकरणात देव आला पाहिजे. अंतःकरणात देव आल्यानंतरचा जो आनंद आहे त्याला अधिदैविक आनंद म्हणतात. त्या आनंदाचं स्वरूप काय आहे आणि देव आपल्या अंतःकरणामध्ये आलेला आहे याची खूण काय आहे. आला नारायण दयाच्या अंतरा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झालेली आहे, ज्यांची वृत्ती क्षमाशील झालेली आहे, अशा प्रकारची दया क्षमा असे दैवी गुण ज्याच्यामध्ये प्रगट होऊ लागलेले आहेत, समजावं देव त्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालेला आहे, देव त्याच्या अंतःकरणात आलेला आहे. कारण दया क्षमा हे दैवी संपत्तीचे गुण मानलेले आहेत. दया क्षमा या प्रमाणामध्ये जो उल्लेख केलेला आहे ते फक्त उपलक्षण सांगितलेलं आहे, पण त्याच्याबरोबर इतरही दैवी संपत्तीचे गुण, ज्याच्यामध्ये निर्भयता, ज्याच्यामध्ये अहिंसा, ज्याच्यामध्ये सत्य, अशा प्रकारचे सगळे भक्ती, वैराग्य वगैरे सगळे हे गुण ज्याच्यातून प्रगट होतात, ज्यांच्या आचरणातून प्रगट होतात, समजावं याच्या अंतःकरणामध्ये देव आलेला आहे. हा क्षमाशील आहे, हा दयाळू अंतःकरणाचा आहे, हा भक्तिप्रधान आहे, याच्या ठिकाणी वैराग्य आहे, याच्या ठिकाणी सेवाबुद्धी आहे, हा नेहमी सर्वांना अशा प्रकारच्या सहकार्याचा हात पुढे करतो. अशा प्रकारची वृत्ती जिथे निर्माण झाली, समजावं देव त्याच्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि त्यातून जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाला आधिदैविक आनंद अशा प्रकारचा म्हटलेला आहे. देव गावात आला, भौतिक आनंद सगळ्यांनाच झालेला आहे, पण देव गावात येऊन चालत नाही, देव आपल्या अंतःकरणामध्ये यावा, म्हणजे आपल्या वृत्तीमध्ये पालट व्हावा. आणि हे दैवी संपत्तीचे गुण आपल्यामध्ये अशा प्रकारचे प्रविष्ट झाले की हा आधिदैविक आनंद अशा प्रकारचा आपल्याला प्राप्त होतो. हा दुसरा आनंद आहे. आध्यात्मिक आनंद जेव्हा प्राप्त होत असतो तेव्हा तो भक्त म्हणून न राहता तो देवरूपच होऊन जातो. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, बोला गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून आध्यात्मिक आनंद आहे की ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. ब्रह्मसाक्षात्कार होणं म्हणजे तो ब्रह्मरूप होणं, ब्रह्मज्ञानाने संपन्न होणं.
म्हणजे सर्वत्र अशा प्रकारचं एकमेवा द्वितीयम ब्रह्म या न्यायाने चराचरामध्ये ईश्वराची व्यापकता ज्याला अनुभवाला येऊ लागली, हा आध्यात्मिक आनंद त्याला प्राप्त झाला. अशा प्रकारे तो सर्वोच्च स्वरूपातला आनंद आहे. आपल्याला आनंद मिळतो, आपण आनंद घेतो, पण आपला आनंद हा विषयातला आनंद आहे. विषय असेल तर आपल्याला आनंद मिळतो, पण हा आनंद कुठल्या विषयातून घ्यायचा नाही. तो आनंद आपल्यामध्येच आहे, तो आनंद स्वयंसिद्ध आहे, तो फक्त अनुभवता आला पाहिजे. अशा प्रकारचा हा ब्रह्मानंद ज्याला म्हटला गेलेला आहे, तो आनंद प्राप्त होणं म्हणजे आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होणं. हा तिसऱ्या प्रकारचा उत्कृष्ट आणि सर्वोच्च स्वरूपातला तो आनंद आहे. तीनही प्रकारचे आनंद भगवंताच्या आगमनामध्ये, भगवंताच्या अशा प्रकारच्या प्रतिष्ठापनेमध्ये आपल्याला भोगता आला पाहिजे. देव आले आपल्या गावात, ज्यांनी ज्यांनी देवाचं स्वागत केलेलं आहे त्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी हरेक प्रकाराने, कुणी कोणत्या माध्यमातून, कुणी कोणत्या माध्यमातून, कुणी कोणत्या स्वरूपाने या गोष्टी करता अशा प्रकारचं आपलं योगदान दिलेलं आहे, त्याला सगळ्यांनाच अशा प्रकारचा हा भगवत प्रसाद लाभल्याशिवाय राहत नाही, तो आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा रीतीनं खरोखर अशांचं जीवन धन्य आहे बरं का, जे याच्यामध्ये अशा रीतीनं सहभागी झाले आयुष्यामध्ये. कारण हे मंदिर काही पुन्हा बांधलं जात नाही, त्या मंदिरात पुन्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. हे एकदा मंदिर परिपूर्ण झालं, मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, मंदिरावर कळस चढला की निरंतर युगानुयुगे, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे ते अशा प्रकारचं आणखी लोकांना दर्शनाचं अशा उत्कृष्ट स्थान आणि सेवेकरता अधिष्ठान अशा प्रकारचं निर्माण झालेलं असतं. याच्याकरता ज्यांनी काही अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे ते खरोखर भाग्यवान आहेत, धन्य आहेत. आणि असं धन्यत्व मिळवायचं असेल तरच जन्माला येण्याचं सार्थक आहे, तरच जन्माला अशा प्रकारचं त्यांचं जीवनाचं कल्याण आहे, सफलता आहे. अशा रीतीनं जन्मालोयाचे आजी फळ झाले साचे, एवढ्याच प्रमाणाने विचार करा. हे फलप्राप्ती आपल्याला झालेली आहे, आपण जन्मामध्ये आलो. अशा प्रकारे तरीच जन्मायावे विष्णुदासा, अशा प्रकारे आज आपल्या गावात देव आले आणि तीच गोष्ट महाराज या अभंगामध्ये हात उभा करून सांगतात. उभारिला हात जगी जाणवली मात. मी सगळ्या जगाला ही गोष्ट आता हात वर करून सांगतो आहे. गर्दीमध्ये जमल्यानंतर एखाद्याला एखादी गोष्ट सगळ्या गर्दीला उद्देशून जर सांगायचं असेल, गर्दीमध्ये सगळे लोक जे आहेत त्या सगळ्यांना मिळून सांगायचे असेल, तर तो हात वर करून सगळ्यांना सांगतो, ऐका हो ऐका, सगळे इकडे लक्ष द्या, असं हात वरून काढून सांगतो. तसं महाराज या अभंगामध्ये म्हणतात, मी हात वर करून सगळ्या जगाला सांगतोय. उभारिला हात जगी जाणवली मात. मी जगाला ही गोष्ट अशा प्रकारची जाणवून देत आहे, सांगत आहे. कोणती गोष्ट सांगत आहे? देव
बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. देवाला नावाला आणला, रूपाला आणला, आकाराला आणला, त्याला सगुण केला. संतांनी अशा प्रकारचं त्याला आणून सिंहासनावर बसवलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला तो नावाला आला म्हणजे त्याने नाम धारण केलं. तो रूपाला आला म्हणजे त्याने रूप धारण केलं. महाराज सांगतात धरियेले रूप कृष्ण नाम बुंथी परब्रह्म क्षिती उतरले. हे जे परब्रह्म आहे ज्याला नाव नाही, रूप नाही, गुण नाही, संग नाही, आकार नाही, काहीच नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असा असणारा परमात्मा. पण तो या धर्तीवर सगुण साकार होऊन हे परब्रह्म उतरलेला आहे आणि त्याने नामरूपाची खोळ धारण केली. नामरूपाचं आवरण त्याने घेतलेलं आहे. असा नामरूपात्मक तो बनला आणि आमच्या करता तो सोपा झाला. आमच्या सेवेकरता, आमच्या भक्ती करता तो सगुण अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आल्यानंतर आम्हाला त्याची उपासना करणं शक्य बनलं. आणि ही गोष्ट संतांनी आपल्याला अशा प्रकारची शक्य करून दिलेली आहे. संतांनी त्याला रूपामध्ये आणला, नावामध्ये आणला, अट्टहासाने आणला. आणि येला रूपा बळे कळुनी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी बळे करुणे खेळे हरिदासी करुणे खेळे हरिदासी करुणे खेळे हरिदासी. तेव्हा अशा प्रकारे संतांनी त्याला रूपाला आणला. मोठ्या आपल्या हट्टाने त्याला आणला. त्याला हाताला धरून रूप घ्यायला लावलं, नाम घ्यायला लावलं, आकार त्याला घ्यायला लावला. अशा प्रकारे अनियला रूपा बळे करुणी खळे हरिदासी असा असणारा तो परमात्मा. आता देव विराजमान झालेले आहेत. ते अशा प्रकारचे सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. आता तुम्ही जा, त्याचं दर्शन करा आणि जे काही तुमची इच्छा आहे, जे काही तुम्हाला पाहिजे आहे, त्या अशा प्रकारे जो जो म्हणून याचक रूपाने त्याच्याकडे जाईल त्या प्रत्येकाची इच्छा तो अशा रीतीने आता पूर्ण करणार आहे. आल्या याचकाची पुरे धनी, धनी म्हणजे इच्छा, याचकाची इच्छा पूर्ण करण्याकरताच तिथं तो आता बसलेला आहे. तो तुमच्याकरताच बसलेला आहे, तुमच्याकरताच तो विराजमान झालेला आहे. खरं म्हणजे त्याला आणला एकानेच, पण उपयोगाला मात्र सगळ्यांच्या यायला लागला. आता आणणारा एकच,
पण उपयोग मात्र सगळ्यांना आता निरंतर होऊ लागला. 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो याची. एक भगीरथ राजाचं उदाहरण आहे. भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता स्वर्गामध्ये असणारी गंगा या पृथ्वी तलावर आणली. ती पृथ्वीवर यायला तयार नव्हती. भगवान शंकराने तिला आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि मग तिला अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी पृथ्वीवर वाहती केली. गंगोत्रीमध्ये ती प्रगट झाली, तिथे उगम पावली आणि हिमालयातून अशा प्रकारची ती वाहत वाहत खाली आली. मग पुढे ती ऋषिकेशला आली, पुढे हरिद्वारला आली, पुढे ती मग त्रिवेणी संगमामध्ये आली, पुढे ती काशीमध्ये आली. तिथं अशी वाहत वाहत ती समुद्राकडे आणखी मिळण्याकरता गेली. कित्येक हजार वर्षापूर्वी भगीरथ राजाने आणलेली ही गंगा पूर्वजांचा उद्धार करण्याकरता आजही ती अशा प्रकारची वाहते आहे आणि सगळ्यांच्याच पापाचं ते क्षालन करते आहे. जो कुणी अशा प्रकारचा गंगेमध्ये जाईल त्याचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य ती गंगा अशा प्रकारची करत राहते. गंगेचं हे मोठं विशेष सामर्थ्य आहे. भगीरथ राजा करता आलेली गंगा सगळ्या जगाचे पाप अशा प्रकारचं नष्ट करण्याचं आता निरंतर कार्य करू लागलेली आहे. फेडीत आपताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अशा प्रकारे ही गंगा जगाचं पाप फेडत त्या ठिकाणी आजही ती अशा प्रकारची वाहत राहिलेली आहे. एकाच्या कैवाडे एका करता एका भगीरथ राजाने गंगा तिचं अवतरण केलं आणि ती इथे आणली आणि सगळ्यांचं पाप ती नष्ट करू लागली. महाराज दुसरं उदाहरण देतात. पुंडलिक रायाने, तो पुंडलिक रायाकरता परमात्मा आला. पुंडलिक रायाने त्याला विटेवर उभा केला आणि आजही तो विटेवर उभा राहून सगळ्या जगाचा उद्धार करू लागलेला आहे. जो त्याच्याकडे जातो, जो त्याचं दर्शन करतो, अशा सगळ्यांचंच अशा प्रकारचं आणखी त्याला उद्धरून नेण्याचं कार्य तो आणखी त्या ठिकाणी करू लागलेला आहे. पण तो आला पुंडलिका करता. पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता गोकुळहुनी झाला येता गोकुळहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणत से पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिक राया करता तो गोकुळाहुनी थाला पुंडलिक राया करता. अशा प्रकारे या अभंगामध्ये तो गोकुळाहून पंढरीला आला असं महाराज सांगतात पुंडलिका करता.
आणखी एका ठिकाणी सांगतात त्याला वैकुंठाहून आणलं. वैकुंठीचा देव आलीला भूतळा, धन्य तो गळा पुंडलिक, धन्य तो गळा पुंडलिक. वैकुंठीचा देव आलीला भूतळा, धन्य तो पुंडलिक, धन्य तो गळा पुंडलिक. वैकुंठाहून आला, गोकुळाहून आला, आणखी कुठून आला? आणखी द्वारकेहूनही आला. द्वारकेचे केणे आले याची ठ्याया, अशा प्रकारे द्वारकेहून तो आला. द्वारकेहून आलेला आहे तरी तोच आहे, वैकुंठाहून आला तरी तोच आहे, गोकुळाहून आला तरी तोच पांडुरंग परमात्मा आहे. अशा प्रकारे पण तो आला खरं, पण आला पुंडलिका करता. अशा प्रकारे पुंडलिकरायाने त्याला आणलं. म्हणून महाराजांनी पुंडलिकरायाचं वर्णन करताना त्याला भक्तराज म्हटलेलं आहे. त्या पुंडलिकरायाने त्याला आणलेलं आहे. पुंडलिक भक्तराज, पुंडलिक भक्तराज, तेने साधिले काज, तेने साधिले काज. वैकुंठीचे लीज परब्रह्म आले, वैकुंठीचे लीज परब्रह्म आले. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज, वैकुंठीचे लीज परब्रह्मानिले. अशा प्रकारे असा हा पांडुरंग परमात्मा आला, पुंडलिकाच्या करता आला. पण पुंडलिकरायाने सांगितलं, देवा तुम्ही आलात खरं माझ्या करता, पण आता जाणं येणं तुमच्या हातात होतं, पण जाणं आता तुमच्या हातात राहिलं नाही. मग थांबा थांबा, हो थांबा. कुठपर्यंत थांबा? मी म्हणेल तोपर्यंत. मग आता किती दिवस झाले? अहो 1 दिवस झाला का? 2 दिवस झाले का? आयसे झाले बहुदिस, झाली युगे 28. 28 युग झालीत. 28 युगापासून तो आणखी उभाच आहे, अजून उभाच आहे. अशा प्रकारे पुंडलिकाने उभाच केला. मग उभा करून काय केलं? पुंडलिकाने वचन मागून घेतलं, देवा तुम्ही इथे विटेवर उभा, आता वीट दिलेली आहे तुम्हाला, तुम्ही विटेवर उभे राहिलेले आहात. मग काय करायचं? काही नाही, जे तुमच्या दर्शनाला येतील, तो पापी असो पुण्यवान असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, लहान असो मोठा असो, मूड असो जड असो, कोणी जो येईल जसा येईल तसा अशा प्रकारचा दर्शनाला आला की त्याला मुक्ती दिलीच पाहिजे, त्याला उद्धार केलाच पाहिजे. हे वचन मला द्या. त्याप्रमाणे देवाला वचन द्यावं लागलं आणि त्या वचनामध्ये अडकल्यामुळे देवाला आजही अशा प्रकारच्या विटेवरून हलता येत नाही. देव तसाच उभा राहिला. जो दर्शनाला जातो त्याला दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. नामदेवराय आरतीत सांगतात की नाही. अशा प्रकारे सगळ्यांचा उद्धार करू लागला, सगळ्यांना मुक्ती देऊ लागला पुंडलिकाच्या वचनामध्ये. अशा प्रकारचा जे कोणी असतील त्यांचा उद्धार करा. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी
अभंगामध्ये महाराज शेवटी म्हणतात की तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. तीच गोष्ट महाराज या अभंगातून सांगतात. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. देव एका करता आले पण सगळ्यांचंच अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी इच्छा त्याने पूर्ण केली. कोड म्हणजे इच्छा. लाडाने किंवा हट्टाने केलेली जी मागणी असते ना त्याला कोड म्हणतात. आणि असं कोड पुरवणं तो शब्द झाला कोड कौतुक. मराठीमध्ये आपण म्हणतो फार कोड कौतुक करताय तुम्ही त्यांचं. याचा अर्थ हट्टाने लाडाने अधिकाराने एखादी गोष्ट मागून घेणं. मागणं मला हे पाहिजेच, मला दिलंच पाहिजे, मला आणाच, मला पाहिजेच, अशा प्रकारे हट्टाने मागते की नाही बायको नवऱ्यापाशी. मला अमुकच करा, मला साडी घेऊनच यायला पाहिजे, मला अमुकच आणलं पाहिजे, हे तिचं कोड आहे. तो बिचार म्हणतो बाबा ठीक आहे घेऊन येतो, काय हरकत नाही. अशा प्रकारचं कोड कौतुक. महाराज म्हणतात की अशा एका करता तो परमात्मा इथे आला, सिंहासनावर अधिष्ठित झाला, रूप नाव त्यानं धारण केलं आणि एकामुळं उगवी बहुतांची कोडी. मग अनेकांच्या करता अशा प्रकारची आणखी त्याची इच्छा तो पूर्ण करत राहिला. कोणी काही मागा, कोणी काही मागा. कुणाला मुक्ती पाहिजे मुक्ती घ्या, कुणाला भुक्ती पाहिजे भुक्ती घ्या. जे ज्याला पाहिजे ते अशा प्रकारचा तो देत राहिला. त्याचं औदार्य भगवंताच्या औदार्याची तुलना कशाचीच करता येत नाही. खूप उदार आहे, उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी वर्ण जाती पवाडे. अशा प्रकारे तो मोठा उदार आहे. तू तो उदाराचा राणा. किती महाराज सांगतात अशा प्रकारे. देवा तू मोठा कृपावंत आहेस, उदार आहेस, भक्तांची इच्छा पूर्ण करणारा आहे. किंबहुना भक्ताने काही मागत राहावं अशी अपेक्षा तोच करतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतेला रोकडे मनोरथ, चिंतेला रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतेला रोकडे मनोरथ, चिंतेला रोकडे मनोरथ, आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. भक्ताने मनात इच्छा आणल्याबरोबर तात्काळ तो पूर्ण करतो. एवढा तो उदार आहे, एवढा तो भक्तांच्या करता इच्छा पुरवण्यासाठी आतुर झालेला आहे. म्हणून तुम्ही आता या, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणारी आहे. ज्याला जे पाहिजे ते प्राप्त होणार आहे. उगवी बहुतांचे कोडे, का देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाची पुरी धनी, उभारिला हात जगी जाणवली मात. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाची पुरी धनी, उभारला हात, उभारला हात, उभारिला हात, उभारिला उभारला हात, उभारला हात.
जगे जानवली मात जगे जानवली मात देव बंद जीवाने देव बंद जीवाने जगी जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात भारिला हात जगी जानवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धनी. अभंगामध्ये महाराज शेवटी असं म्हणतात, दुही ठाई तुका नाही पडू देत चुका. संत महात्मे जे असतात ती आपली बाजू घेतात, आपली म्हणजे प्रापंचिकांची, जे अज्ञानी जड मूढ विषयी असे जे आपण प्रपंचात रमलेले जे अशा प्रकारचे जीव आहोत, सगळे याच्यामध्ये आणखी त्या ठिकाणी अडकून बसलेले आहोत, अशी आपल्या सर्वांची बाजू घेऊन देवापुढे ती मांडतात आणि देवाला म्हणतात की देवा, यांना तुम्ही तारून न्या, यांचा उद्धार करा, यांना मुक्त करा. ही बाजू आपली देवापुढे संत महात्मे मांडतात आणि देवाविषयी आपल्याला सांगतात, तो उदार आहे, तो कृपावंत आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला शरण जा, सगळंच काही तुम्हाला अशा प्रकारचं सहजच प्राप्त होतंय. सहजच संसाराला आलात ना तुम्ही, त्याला शरण जा ना. आले हो संसार उठा वेग करा, आले हो संसारा उठावे आले हो संसारा उठा वेग करा, आले हो संसारा उठावे शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग. संसाराला आलात ना तुम्ही, लवकर एक गोष्ट करा. लवकर म्हणजे अजून मरणाच्या दाढेत सापडला नाहीत त्याच्या आत, म्हणजे लवकर. अजून मृत्यूचा हात पडला नाही तोपर्यंत त्याच्या आत काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा, त्याला तुम्ही शरण जा, त्याचं दर्शन घ्या, त्याच्यापाशी जाऊन याचना करा. आणि हे खरं आहे बरं का, जर मागायचं असेल तर देवापाशीच मागत जा, व याच्या त्याच्या पुढे हात पसरू नका. आणि बाकीचे जे देणार आहेत ते काय देणार आहेत, किती देणार आहेत, कुठपर्यंत देणार आहेत, देणारे तरी काय आहेत आणि घेणारे तरी काय अशा प्रकारचे घेऊ शकतील. त्याचं जे देणं आहे ते न संपणारे देणं आहे.
जोडिली हे नसरे धन. अशा प्रकारे एकदा जर त्यानं दिलं तर ते न संपणारच आहे. मग किती खर्च करत बसा, किती खर्च करत बसा, न संपणार अशा प्रकारे. तेव्हा त्याच्यापाशी मागा, तुम्हाला काय मागायचं असेल. तो दाता आहे, तो सगळ्या जगाला देणारा अशा प्रकारचा दाता आहे. देवाची ही गोष्ट ते आपल्याला सांगतात आणि आपली कैफियत देवापाशी मांडतात. दोन्हीकडं जसं वकील पक्षकाराची बाजू न्यायाधीशापुढे मांडत असतो की नाही, माझा पक्षकार निर्दोष आहे, त्याची काही चूक नाही, निकाल त्याच्याच बाजूने तुम्हाला देणं आवश्यक आहे, कायद्यातली अशी तरतूद आहे, तो न्यायाधीशाला पटवून देतो. वकील आपला पक्षकार कसा निर्दोष आहे ते. तसं संत महात्मे आपली बाजू देवाला पटवून देतात. आपण पापी असून सुद्धा, आपण अज्ञानी असून सुद्धा, आपण कसेही असले तरी सुद्धा, कारण संतांना आपला कळवळ आहे, आपलं हित त्यांना पाहायचंय आपल्या करता. म्हणून महाराज म्हणतात दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धनी. देव सिंहासनावर बसले याचे दोन वर्णक आहेत किंवा याचे दोन अर्थ आहेत. सिंहासनावर बसली, आपण सिंहासनावर देवाला विराजमान केलेलं आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. हे भौतिक दृष्टीने आपण केलेलं आहे, लौकिक दृष्टीने आपण केलेलं आहे. प्रत्यक्ष दृश्यमान स्वरूपामध्ये देव आपण तिथं मूर्तिरूपाने प्रतिष्ठित केलेले आहेत. पण देवाचं सिंहासनावर बसणं, देव आधीच बसलेले सिंहासनावर आपल्या. मग आपल्याला माहित नाही का? नाही माहित. देव सिंहासनावर बसले हे आपल्याला माहित नाही आणि हे माहित नसल्यामुळेच आपण जगापुढे हात पसरतोय. मग कुठल्या सिंहासनावर बसला? तुमच्याच सिंहासनावर बसला. मग आमचं सिंहासन कुठे आहे आणि तो कुठं बसला? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. अशा प्रकारे मी तुमच्या अंतःकरणाच्या सिंहासनावर अधिष्ठित आहे. मग आम्हाला कसं दिसेना, आम्हाला कसं कळेना? कळत नाही का? भ्रांतासी कामू विषयावरी. पुढच्याच दोन अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण जोपर्यंत मनुष्य देहामध्ये तुम्ही आहात तोपर्यंत त्याच्यापासून तुम्ही जर मागून घेतलं तर तुम्ही भगवत रूपच होऊ शकता, तुमची इच्छा पूर्ण होऊ शकता. हे सगळंच तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकतं. उत्तम असा हा मनुष्य जन्म आहे. तेव्हा अंतःकरण रूपी सिंहासनावर आरूढ असणाऱ्या परमात्म्याला ओळखा आणि त्यालाच प्राप्त करून घ्या, त्यालाच प्राप्त करून घ्या, त्यालाच जाणून घ्या, त्याचंच अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून घ्या. कारण उत्तम मनुष्य देह तेवढ्या करताच दिलेला आहे. कशा करता? जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भव. एवढ्या करता. अशा रीतीनं पुष्कळ ठिकाणी महाराज हे सांगतात. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. आ देवाची होईल मन तिथे होती, तरी का चित्तीन धरावी. देवच होईन मन तिथे होते, नरदेह निधान लागले हाती. मनुष्य रूपी शरीराचा खजिना आपल्याला प्राप्त झालेला आहे, खजिना मिळालाय. निधान महाराजांनी शब्द वापरला आहे, निधान. उत्तम सार उत्तम गती. मग असं जर असेल तर देवाची होईल म्हणती ते होती. मग का बरं तुम्ही त्याला चित्तात धारण करत नाही? का बरं त्याला ओळखत नाही?
का बरं या विषयाच्या मागे लागलेला आहात? का बरं भ्रामक अशा प्रकारच्या गोष्टीच्या मागे लागलेला आहात? का बरं मिथ्या अशा प्रकारच्या वस्तूच्या तुम्ही अशा मागं पळत आहात? का अशी धावाधाव करत आहात? देव तुमच्या सिंहासनावर आरूढ आहे. हा दुसराही अर्थ आहे बरं का, हे दुसरं वर्ण काही अभंगाच. अशा प्रकारे देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धनी. म्हणून महाराज म्हणतात दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर असं हे हळदीगाव हा मोठा सोहळा. आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. पण आता एवढं करा, आजचा दिवस तरी किमान कीर्तन होईल. मग तुम्ही काय कराल? देऊळ बंद कराल, देवळाला कुलूप लावाल, जिथे आपापल्या घरी जाईल. मग काय होईल? विठ्ठल रुक्माई आपापसात चर्चा करायला लागतील. देव रुक्मिणीला म्हणेल, रुक्मिणी या हळदी गावातल्या लोकांनी आपल्याला मोठं वाजत गाजत अशा प्रकारे इथं आणलं आणि इथं आणून आपल्याला उभं केलं आणि दरवाजा लावून झोपले की घरी जाऊन. तर असं करू नका. आजचे दिवस आता कीर्तन होईल, ते झालं की किमान भजनी मंडळींनी 5 अभंग तरी म्हणून तिथं भजन करा संध्याकाळी. आता थोडंसं जागर केल्यासारखा, आणि सकाळी काकडाही करा, आरती करा, आणि मग तुमचे नित्यन देवाचे सुरू होऊ द्या. देवाला तसंच ठेवू नका. अशा पद्धतीनं एवढं करा. मोठा सोहळा आहे, चांगला योग आणखी त्या ठिकाणी आलेला आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत, आणि प्रत्यक्ष हनुमंतराय या ठिकाणी उभे आहेत. मूर्तिमंत भक्तीचं प्रतीक म्हणजे मारुतीराय आहेत. बघ, भक्ती कशी करावी, भक्ती कशी असावी, स्वामीची सेवा कशी असावी, स्वामी सेवकत्वाचं नातं कसं असतं, अशा प्रकारचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप म्हणजे मारुतीराय आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, असं म्हणून महाराजांनी मारुतीरायची प्रार्थना केलेली आहे. तुम्ही अशा प्रकारचे आणखी फार मोठे श्रेष्ठ वैष्णव आहात. नाथ महाराज सुद्धा म्हणतात बरं का, योनी जन्मला मरकट परी वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. तात्पर्य असं आहे की असे मारुतीराय आपल्या ठिकाणी अधिष्ठित झालेले आहेत. विठ्ठल रुक्माई आहेत, राम लक्ष्मण सीता आहेत. अशा या सगळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आता आपल्याला तुम्हाला कुठंच काही जाण्याची आणि पाहण्याची गरज नाही. देव आपल्या इथे आलेले आहेत. नित्य अशा प्रकारचं दर्शन त्यांचं घ्यावं, घडेल तेवढी सेवा करावी. सगळ्या अर्थाने अगदी झाडलोट करण्यापासून ते देवाला नैवेद्य दाखवण्यापर्यंत ज्याला जी शक्य आहे त्याने अशा प्रकारची देवाची सेवा नियमित तर केली तर फारच चांगला. देव प्रसन्न राहतील, तुम्ही प्रसन्न राहाल. अशा प्रकारचा हा सोहळा या हळदीमध्ये आज संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्ताने आमच्या फळावरची ही सगळी मंडळी, बडगावकरची मंडळी ही देहूकरांचीच मंडळी आहेत. अन्य अशा प्रकारची ठिकाणची सगळी मंडळी आमच्या फळावरची सगळी इथं उपस्थित झालेली आहेत. आपणही सगळे अशा प्रकारची सगळे गावातील सगळ्याच लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि मलाही कीर्तनाच्या रूपाने ही सेवा करण्याचा आणखी भाग्य मला प्राप्त करून दिलेले आहे. तेव्हा झालेली ही सेवा भगवत चरणी मी समर्पित करून जगद्गुरु तुकोबरायांचं भजन एक मोठ्या अट्टहासाने करूया आणि आपल्या सेवेला इथे आपण विराम देऊया. तुकाराम तुकाराम तुकाराम.
ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडू देत तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले दोही ठाई तुका 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 नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसले नाही तुका नाही पडो देत तुका निताई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसली हातनी देव बैसली हातनी देव बैसली